नशीब त्यांच्या जवळ आहे, मतदान करणं आपल्या जवळ आहे. तर तुम्ही एवढीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, रामभाऊला भरभरून आमचं गाव भरभरून मतदान करतील अशी मला सगळ्या गावची खात्री आहे. रामभाऊला निवडून आणतील. रामभाऊ जिथं हाक मारली तिथं ओ म्हणून देणारा हा ग्रस्त आहे. खंडाळेचे उमेदवार सरस्वतीबाई ताई, खरंच धडाडीचे नेते असणारे आमचे रामभाऊ, खरंच मनेरचा गोटा म्हणायला हरकत नाही. पहिला जे होता मनेरचा गोटा नागरगोजे साहेब होते, आता मनेरचा गोटा हे पठ्ठ्या आहे. खरी गोष्ट आहे. खरंच मला तर वाटतंय की एक वेळेस आमदारच्या लेवलचा मनुष्य आहे बरं. अधिकारी जे थक्क करताय केवळ रामभाऊ मध्ये ते गुण आहे. म्हणून मित्र, रामभाऊची कला मी ओळखलेली आहे. रामभाऊला मी प्रत्येक जागी मार्गदर्शन केलेलं आहे. रामभाऊ पंचायत समितीत आपण निवडून दिलंय, आमचं तुम्ही सर्व लोकांना ऐकलंय. आणि आम्हाला अपेक्षा होती भाऊ, आम्हाला अपेक्षा होती तुम्ही सभापती होता, ही उद्देश होता आमच्या पोटात. पण काहीतरी असेल, नशीब कुठंतरी कमी पडलं असेल. नशीब त्यांच्या जवळ आहे, मतदान करणं आपल्या जवळ आहे. तर तुम्ही एवढीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, रामभाऊला भरभरून आमचं गाव भरभरून मतदान करतील अशी मला सगळ्या गावची खात्री आहे. रामभाऊला निवडून आणतील. रामभाऊ जिथं हाक मारली तिथं ओ म्हणून देणारा हा ग्रस्त आहे. म्हणून मला एकच म्हणायचं आहे की जिथं आमचे हो काय वकील साहेब, हे वकील साहेब आहेत, हे वकील साहेब 10 वेळेस पटवायला मला येते. हा, हे वकील साहेब नेहमी मला पटवायला येते, भांडणं करते. रामभाऊची स्टाईल एक अशी आहे, मला खात्री आहे, मला अनुभव आहे. मी एकदा रामभाऊला घेऊन यार ऑफिस मध्ये गेलो. यार ऑफिस मध्ये गेल्यानंतर रामभाऊना एवढा जोर खाला बिचारा, मी त्याच खुर्चीवर, रामभाऊ त्याच खुर्चीवर. यार ऑफिस वाल्यानं थोडं तेडं बोलला, डोपरा खालचीच खुर्ची उचलली लगेच त्याच्यावर. मी म्हणला भाऊ थांबा थांबा थांबा, मान राखली खुर्ची भोयला ठेवली. म्हणून मला वाटतंय पण तितका बी तातडीचा निर्णय घ्यायचा नका रामभाऊ, घ्यायचा पण आहिस्ते आहिस्ते घ्यायचा. खरंच काम धडाडीचं करतात, खरीच हिंमत आहे, खरंच पॉवर दाखवितात आणि बरोबर पुढचं काम हेरून ते पॉवर दाखविते. अहो ते माणसामध्ये गुण पाहिजेच. माझ्या गावात एसटी सोडायला त्या चौकशी अधिकाऱ्यानं मला म्हणला की तुम्ही मध्ये जाव मॅनेजर साहेबाकडे, इथं चौकशी कशाला ठेवली रे म्हणून काठी अशी केल्या बरोबर बामणानं धरली मजा, आणखी गाडी सोडली. हा, मग ती गंमत आहे, या जगामध्ये गंमत आहे. हा, गंमत असेल तर जम्मत होते बरा. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की तळमळीनं खरंच यावेळेस रामभाऊनं 2 महिन्यापासून तिकीट मिळालं अशा उद्देशानं त्यानं प्रयत्न केला. पण कुठंतरी काहीतरी कमी पडलं, काहीतरी म्हणा, काय तर आपलं प्रारब्ध म्हणा, पण हे नाही, हिंमत धरली. मग एकच म्हणतो, रामभाऊ रडत बसायचं नाही, लढत झालं, लढत जायचं, लढत बसायचं नाही, लढत हिंडायचं. शिट्टी आता मिळाल्या, शिट्टी भाऊ. वानर सैना बघा तुमच्या माग किती आहे ते, हे लोक किती आहेत, हे लोक किती आमच्या सारख्यानं बोलाव काय करा, पण तुमच्या शिट्टी बघा ही वानर सैना एवढं येणार आहे. म्हणून मी काय आता जास्त काय नाही, सगळ्याला विनंती आहे की बा सगळ्या मंडळानं आमच्या गावामध्ये मदत. एवढं बोलून माझे 2 भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज बहुजनांचा.